महाराष्ट्र के राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने नागपुर में आयोजित समीक्षा बैठक के दौरान अनेक महत्वपूर्ण मुद्दों पर अपनी बात रखी। उन्होंने कहा कि किसानों को हुए नुकसान का आकलन कर सहायता दी जाएगी और मुख्यमंत्री ने सभी पालक मंत्रियों को संबंधित जिलों में दौरा करने के निर्देश दिए। आज तर अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं जे नुकसान झालं, अमरावती जिल्हा, नागपूर जिल्हा, विदर्भ आणि महाराष्ट्रातलं, या नुकसान भरपाईचा आढावा घेण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी होत्या। आज नागपूरची अवकाळी पावसात जे नुकसान झालं त्याबद्दलच्या नुकसान भरपाई देण्याबद्दलची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात आहे। आज पारशिवनी सावनेर तालुक्यातील काँग्रेसचे 4 सरपंच आणि मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे हार्डकोर लीडर त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश घेतलेला आहे। भिवापूरमध्ये खरेदी विक्री आणि मोठ्या प्रमाणावर निवडून आली। 17 पैकी 17 सदस्य निवडून आले, त्यांचाही सत्कार झाला आहे। आणि आज मोठ्या प्रमाणावर जनतेचा विश्वास हा देवेंद्र फडणवीस सरकारवर, आमच्या पक्षावर वाढतो आहे। जनतेने जो विश्वास आम्हाला दिला आहे त्या विश्वासाला आम्ही समोर नेतो आहे। महायुतीमध्ये आलबेल ठेवण्याची जबाबदारी भारतीय जनता पार्टी म्हणून आमची जास्त आहे। मी आणि माननीय मुख्यमंत्री नेहमीच पुढाकार घेतो आहे। पक्ष म्हणून आम्ही पुढाकार घेतो आहे, मुख्यमंत्री सरकार म्हणून पुढाकार घेतो आहे की महायुतीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठेही ठिणगी पडू नये। पालकमंत्री पदाचा तिढा सुद्धा लवकर सुटेल अशी व्यवस्था माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। लवकरच माननीय मुख्यमंत्री पालकमंत्री पदाचा तिढा सोडवतील। तिसरा राहिला रायगडच्या पॉलिटिकल वारचा, तर रायगडच्या माझ्या सर्व भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमधल्या, युतीमधल्या, महायुतीमधल्या सर्व नेतृत्वाला आणि कार्यकर्त्यांना या ठिकाणी पक्ष, भाजपा म्हणून सर्वात मोठा पक्ष म्हणून एक विनंती राहणार आहे की चव्हाट्यावर वाद न येण्यापेक्षा आपापल्या नेत्याशी बसून आपापले वाद सोडवता येतात। जाहीर वक्तव्य करणे महायुतीमध्ये काही योग्य नाही। माझा सल्ला द्यायची काही फार मी एवढा मोठा नाही आहे, मी कुठल्या पक्षाला सल्ला देईन, पण एक महायुती म्हणून जर भारतीय जनता पार्टी प्रमुख पक्ष म्हणून जे आता रस्त्यावर जे वाद काही होतात ते न होता आपापल्या नेतृत्वाशी बोलून वाद संपवले पाहिजे असं मला वाटतं। कुठलीही नियुक्ती अडली नाही। 80 जिल्हे पूर्ण झाले, 1232 तालुके पूर्ण झाले, 1 लक्ष बूथ पूर्ण झाले आहे, 1.5 कोटी प्राथमिक सदस्यता झाली आहे, 1 लाख जवळपास सक्रिय सदस्यता झाली आहे। आता प्रदेश अध्यक्षाचा निर्णय लवकरच होईल, कारण आमच्याकडे आता संघटन पर्व पूर्ण झाला आहे। आणि राहिला प्रश्न निवडणुकीचा, उद्याही निवडणूक लागली तरी भाजपा तयार आहे, महायुती तयार आहे। पण तसं जर बघितलं तर सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा जर संपूर्ण सारांश बघितला तर ऑक्टोबरपर्यंत निवडणुका त्या ठिकाणी घेतल्या पाहिजे, कारण त्याकरता लागणारं संपूर्ण संसाधनं हे निवडणूक आयोगाला राज्य सरकारने उपलब्ध केले पाहिजे। तशी तयारी राज्य सरकारची आहे असं माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलंच आहे। ऑक्टोबरपर्यंत निवडणुका झाल्याच पाहिजे, कारण आता खाली सुद्धा मोठ्या प्रमाणावर जिल्हा परिषदेत, महानगरपालिकेमध्ये अस्वस्थता आहे आणि ती अस्वस्थता दूर झाली पाहिजे। 13,000 पदाच्या निवडणुका आहे, त्यामुळे 13,000 नवीन नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तयार होईल। 13,000 नवीन नेतृत्व तयार होतील, जिल्हा परिषदचे मेंबर होतील, पंचायत समिती होतील, नगरसेवक होतील, महानगरपालिकेचे कॉर्पोरेटर येतील, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदच्या निवडणुका होईल। त्यामुळे एक मोठा महाराष्ट्रामध्ये ही जे गॅप पडलेली आहे आणि शेवटी स्थानिक स्वराज्य संस्था असल्याशिवाय विकासाचा मार्ग मोकळा होत नाही। आता प्रशासकीय राज्य आहे, जोपर्यंत लोकप्रतिनिधीचं इन्व्हॉल्वमेंट विकासाच्या कामात राहणार नाही तोपर्यंत विकास होऊ शकत नाही। म्हणून मोदींचं सरकार, महाराष्ट्र सरकार आणि आमचे स्थानिक स्वराज्य संस्था या तिन्ही एकत्रितपणे काम केलं तर समाजाला जास्त न्याय मिळेल।